प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनाला गौरव असो, देवाची स्तुती असो. आज रविवारचा दिवस, परमेश्वराने सुदीन दिवस आपल्या जीवनामध्ये दाखवला. देवाचे आपण आभार मानूया. पुन्हा एकदा देवाने त्याच्या वचनामध्ये आपल्याला येण्यासाठी सहाय्य मदत केली, आजचा दिवस दाखवला, त्याबद्दल देवाचे उपकार मानूया. आपण 2 मिनिटं परमेश्वराच्या चरणात जवळ जाऊया, सहाय्य मागूया. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर प्रभू, आम्ही तुमचे आभार मानताय, तुमच्या नावाची स्तुती आणि गौरव करत आहे प्रभू. तुमचे उपकार म्हणत आहे परमेश्वर प्रभू. आजच्या वचनासाठी तुमचे आभार मानताय प्रभू. पवित्र आत्मा लीड आणि गाईड करा प्रभू. ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वादित करा परमेश्वर प्रभू. तुम्ही करत आहे पिते, आम्ही तुमचे आभार मानताय येशूच्या नावामध्ये पिते, आमीन. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन परमेश्वराचं आपल्याला काय सांगते प्रियानो? नीतिसूत्र 21वा अध्याय आणि 30वा वचन सांगते. एकच वचन आपण पाहणार आहोत, त्या वचनामध्ये आपण मनन करणार आहोत की परमेश्वराचं वचन सांगते प्रियानो की 21वा अध्याय, नीतिसूत्र 21वा अध्याय आणि 30वा वचन की परमेश्वराच्या पुढे शहाणपण, बुद्धी, युक्ती ही मुळीच चालत नाही. देव करो परमेश्वराचं वचन आपल्याला आशीर्वादित करो. या वचनामध्ये जे परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे ते अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट सांगितलेली आहे की परमेश्वराच्या पुढे आपण किती पण आपले शहाणपण, आपली बुद्धी आणि युक्ती आपण किती पण लढवण्याचा प्रयत्न केला तरी जे काय आहे ते सर्व परमेश्वराच्या इच्छेने आणि परमेश्वराच्या गौरवासाठी होणार आहे. प्रियानो, आपण निवडलेली लोक आहोत, देवाची निवडलेली लोक, देवाचे आशीर्वादित असे लोक आहोत. आणि म्हणून देवाची कृपा विशेष करून आपल्यावरती जास्त आहे, कारण आपल्यावरती देवाचं जास्त प्रेम आहे. आणि देवाचे आभार मानूया की परमेश्वराची कृपा आपल्या जीवनावरती आहे. या अशा परिस्थितीमध्ये आपण परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगतं की परमेश्वराच्या पुढे शहाणपण, बुद्धी आणि युक्ती ही मुळीच चालत नाही असं म्हटलेलं आहे. कारण यश देणे परमेश्वराच्या हाती आहे. घोडा लढाईच्या दिवसासाठी सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराच्या हाती आहे. प्रियानो, सर्व काही परमेश्वराच्या हातात आहे. आपलं जीवन परमेश्वरानं आपल्याला निवडलेलं आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराने निवडलेल्या त्या परमेश्वराने आपल्यावरती एवढी कृपा केलेली आहे की तो प्रत्येक वेळेस, प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला साथ आणि मान देतो, कृपा पुरवतो. वचनामध्ये सांगितलेलं आहे, आपण थोडक्यात आपण पाहूया की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने जे आपल्याला सांगितलेलं आहे की अब्राहमाला जेव्हा परमेश्वराने निवडलं तेव्हा अब्राहम देवाच्या सानिध्यामध्ये आला. देवाने त्याला सांगितले की हारान सोड आणि ज्या देशामध्ये तुला मी नेत आहे त्या वचनदत्त देशामध्ये मी तुला घेऊन जात असताना मी तुझं एक नवीन राष्ट्र तयार करीन, मी तुला आशीर्वादित करीन आणि करीनच. आणि जे तुझे अभिष्ट करतील त्यांचे मी अभिष्ट करीन आणि जे तुझे अनिष्ट करीन त्याचे मी अनिष्ट करीन आणि तुझ्याद्वारे मोठे राष्ट्र निर्माण करीन, असं देवाने अभिवचन दिलं. आणि चल त्या देशामधून बाहेर पड, मी जे सांगत आहे त्यातून बाहेर पड आणि जिथं मी तुला नेत आहे तिकडे चल. तेव्हा अब्राहमाने आज्ञापालन केली आणि त्याप्रमाणे तो चालला. देवाच्या वचनाप्रमाणे इथे खूप चांगलं झालं की तो देवाच्या आज्ञेमध्ये होता. पण प्रियानं, कधी कधी आपण सुद्धा परमेश्वराच्या वचनामध्ये असतो, प्रार्थनेमध्ये असतो, पण कधी कधी जगिक गोष्टीमध्ये पाहून आपण सुद्धा कधी कधी घाबरतो किंवा मन आपलं खचून जातं किंवा निराश होतं किंवा आपण चुकीचा निर्णय कधी कधी भावनेच्या भरात घेऊन जातो. जेव्हा हा अब्राहम आपल्या पत्नीबरोबर ती निघाला होता तेव्हा त्यानं ही एक गोष्ट नोट केली की आपण वेगवेगळ्या देशामधून, वेगवेगळ्या लोकांमधून, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमधून आपण जाणार असताना आपण आणि आपली पत्नी, आपण दोघंच आहोत. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपली पत्नी जी आपल्याबरोबर आहे ती अतिशय सुंदर अशी आहे आणि ती आपल्याबरोबर असल्यामुळं आपला कदाचित कोणी घात करतील, मला कदाचित मारून टाकतील आणि माझ्या पत्नीबरोबर लग्न करून घेतील असं कदाचित त्याला वाटलं. आणि म्हणून तो आपल्या पत्नीला काय म्हणतो की तू प्रत्येकाला सांग की हा माझा भाऊ आहे आणि तू माझी बहीण आहेस असे सांग. आणि ठीक आहे, हे दोघांच्या विचाराने हे सगळं चाललं. प्रियांनो, त्याच उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये सुद्धा परमेश्वरानं हे जे वचन जे सांगते त्या वचनामध्ये जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते नीतिनियमामध्ये चालले होते. आणि त्यावेळेस त्याच अध्यायामध्ये आपण पाहायला मिळतं की फारो जो आहे, फारो राजाला जेव्हा समजलं की अब्राहम आपल्या मिस्राकडे आलेला आहे तेव्हा त्याला ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा त्याच्या लोकांनी त्याला सांगितलं की अब्राहमाची पत्नी जी आहे ती फारच सुंदर अशी आहे. आणि तेव्हा त्याला खूपच चांगलं वाटलं आणि काय झालं की त्याला वाटलं की आपण तिला आपल्या घरी घेऊन जावं, तिच्याशी लग्न करावं, कारण इतकी सुंदर पत्नी आपल्याबरोबर असायला हवी असं त्याला वाटलं आणि आपण तिच्याशी लग्न करून घ्यावं. आणि म्हणून त्यानं काय केलं, अब्राहमाला खूप अशी इनाम अशी दिली. अब्राहमाला इनाम दिली. जसे की आता बघा आपल्या आत्ताच्या जीवनामध्ये जसं पहा की जसे गाड्या, स्कूटर, बंगला, गाडी असं जे असतं आता त्या काळामध्ये त्यावेळेस ते फार मोठं होतं. आणि ते मोठं होतं म्हणजे हे होतं की बैले, उंट, शेळ्या, बकऱ्या असं सगळं काही त्याला देण्यात आलं आणि त्याला देऊन खूप त्याला अमीर असं करण्यात आलं, म्हणजे श्रीमंत करण्यात आलं. तो खुश झाला, अब्राहमाला आनंद झाला.
पण एक दुःखाची गोष्ट होती की परमेश्वराने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे कुठंतर त्याने तडजोड केलेली होती. परमेश्वराने ही गोष्ट त्याला सांगितली नव्हती की तू चुकीचं काहीतरी सांग म्हणून, असं सांगितलेलं नव्हतं. त्यावेळेस त्यावेळी जेव्हा ती भीती वाढत होती तेव्हा त्याने ती गोष्टीची ती प्रार्थना करायला पाहिजे होती परमेश्वराकडे. पण त्याने प्रार्थना न करता त्यानं परमेश्वराच्या हातामध्ये ती गोष्ट न देता आपल्या बुद्धीनं विचार केला की ही माझी बहीण आहे आणि म्हणून स्वतःचा जीव वाचवायला पाहिला. जेव्हा आपण एक खोटं बोलतो त्यामध्ये आणखीन दुसरे खोटे बोलायला लागतं आणि तिसरं खोटं बोलायला लागतं आणि आपण पापात केव्हा पडतो आपल्याला समजत नाही प्रियानो. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणतो काय की अंधार असेल तेव्हा त्याला अंधारच म्हणा आणि प्रकाश असेल तेव्हा त्याला प्रकाशच म्हणा. कारण अंधाराला प्रकाश आणि प्रकाशाला अंधार म्हणणं म्हणजे परमेश्वराच्या विरुद्ध जाणं असं आहे आणि आपण तसं कधीही करायचं नाही. देवाच्या कृपेमध्ये आपण असताना आपण देवाच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे प्रियानो. आणि तेव्हा परमेश्वराने जेव्हा अब्राहमाला जेव्हा इनामं मिळाली पण त्याची पत्नी फारो राजाच्या महालामध्ये गेली, पण परमेश्वराने त्याला त्याच्यातून वाचवलं. जेव्हा फारोला समजलं की ही अविवाहित नाही आहे तर ही अब्राहमाची पत्नी आहे, तेव्हा त्याने असं काही केलं की तो म्हणाला की तू असं कशाला सांगितलं मला खोटं, कारण मी हिच्याबरोबर लग्न करणार होतो. कारण तिला महालामध्ये आणल्यामुळं त्यांच्यावरती कितीतरी मोठं भयंकर संकट ओढवले होते. त्यांना खूप भरपूर गोष्टींना सामना करावा लागत होता, त्रासाचा, अडचणीचा, पिडांचा, असा त्रासांचा सामना करावा लागत होता. आणि ही गोष्ट जेव्हा फारो राजाला कळली तेव्हा त्यानं त्याची पत्नी म्हणजे अब्राहमाची पत्नी अब्राहमाला परत वापस दिली आणि म्हणाले की बाबा ही तुझी पत्नी तुला परत घे आणि तुला जे काय हवं ते घे आणि तुला ज्या देशामध्ये माझ्या राहायचं आहे तिकडे तू जाऊ शकतोस, पण असं काही करू नकोस. पण ही गोष्ट अब्राहमाच्या लक्षात आली नाही प्रियानो. ठीक आहे म्हणला आणि तो निघून गेला तिथून. आणि तिथून पुढे नंतर परत एकदा तीच गोष्ट आली आणि ती म्हणजे काय की 20व्या अध्यायामध्ये, उत्पत्तीच्या 20व्या अध्यायामध्ये देखील हीच गोष्ट झाली की जेव्हा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 20व्या अध्यायामध्ये जेव्हा आलेलं आहे की बघा पहिल्या वचनामध्ये सांगितले की अब्राहमाने तेथून नबेकडे प्रवास करून कादेश व शोर यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. म्हणजे तो कादेश व शूर यांच्या दरम्यान होता आणि गरार ह्या देशामध्ये होता. आणि गरार देशाचा एक राजा होता आणि त्याचं नाव होतं अबिमेलेक. अबिमेलेकाने जेव्हा सारेला पाहिलं तेव्हा त्यालाही ती आवडली कारण ती सुंदर होती आणि अब्राहमाने हे सांगितलं होतं की ती माझी बहीण आहे. तेव्हा त्यालाही वाटलं काय की खरोखरच ही अशी जी आहे ती आपल्याला आपली पत्नी करून आपण तिला घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्याने तिला घेऊन गेला, आपल्या महालामध्ये घेऊन गेला आणि तिला तिथेच ठेवली. पण त्यावेळेस अब्राहमाला ह्या गोष्टीची जाणीव झाली की आपण चुकीचं करतोय. प्रियांनो, अब्राहम जो आहे तो हा प्रार्थना करणारा व्यक्ती आहे, देवाचं भय धरून चालणारा व्यक्ती आहे. तो देवाच्या वचनामध्ये, देवाच्या आज्ञेमध्ये राहणारा असा व्यक्ती होता. पण त्यानं अशी तडजोड केली ही परमेश्वराला आवडलेली नाहीये. साहजिकच आहे की बायबल सांगते काय की देवाने त्याला मित्र असं म्हटलेलं आहे. तो देवाच्या समागमे राहत होता. तर साहजिकच त्याची पत्नी जेव्हा महालात गेली तेव्हा तो शांत बसला नसेल. परमेश्वराकडे त्याने प्रार्थना तर नक्कीच केलेली असणार की परमेश्वरा मी मोठ्या संकटात सापडलेलो आहे, माझी पत्नी माझ्या त्या देशाच्या राजाच्या घरी गेलेली आहे आणि तिला तिथून सोडवून आण आणि आम्हाला ह्या संकटातून वाचव म्हणून त्याने प्रार्थना तर नक्कीच परमेश्वराकडे केली असेल. कारण बायबल सांगते की तो प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेमध्ये तो प्रार्थना करत होता आणि प्रार्थनेशिवाय तो कुठलीच गोष्ट करत नव्हता आणि त्यानं प्रार्थना केलेली असणार. आणि म्हणूनच प्रियांनो, त्या दिवशीच जेव्हा त्यानं नेलेलं होतं, अबिमेलेकाने जेव्हा सारेला जेव्हा आपल्या महालात नेलं होतं तेव्हापासून त्याच्यावरती, त्याच्या कुटुंबावरती मोठी संकट येऊ लागली. त्यांच्या कुटुंबातली, त्यांच्या जीवनातली, त्यांच्या अंतःकरणातली शांती निघून गेली होती. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये शांती असणं आणि ती परमेश्वराची शांती असणं फार महत्त्वाचं आहे. जर आपल्या जीवनामध्ये शांती नसेल तर चुका घडतात, अडचणी येतात, आजारपण येतात, दुःख येतात. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध जातो तेव्हा परमेश्वराचा आशीर्वाद न येता परमेश्वराचा कोप आपल्यावरती भडकतो. म्हणून प्रियानो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण परमेश्वराच्या अधीन आणि स्वाधीन राहिलं पाहिजे. परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनामध्ये काय हे आपण केली पाहिजे. कारण हा जो मनुष्य होता अबिमेलेक, हा वचनात सांगितलेला आहे की हा सात्विक होता, सरळ होता, मग तरी देखील हा चुकला कसा काय? पण हा चुकलेला नव्हता कारण ह्याला सत्य माहीतच नव्हतं आणि त्यामुळे ही सगळी गोष्ट झालेली होती. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं की त्या रात्री जेव्हा त्याला हे सगळं नेलं होतं, त्यानं पत्नीला, त्याच्या सारेला जेव्हा नेलं होतं तेव्हा असं झालं होतं की त्यांच्या कुटुंबामधील, त्यांच्या घराण्यातील, त्यांच्या दासदासींवरती, त्याच्या पत्नीवरती इतका मोठा भयंकर कोप आला होता की त्यांची गर्भाशय जी होती ती पूर्ण बंद झाली होती, त्यांना मुलं होणार नव्हती. प्रियांनो, परमेश्वर आपला असा आहे की तो
जो जो गर्भाशय आहे ते चालू देखील करणारा तो परमेश्वर आहे आणि बंद देखील करणारा परमेश्वर तो आहे. परमेश्वराच्या हातामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की तो करू शकणार नाही. सर्व काही त्याच्यामध्ये आहे, त्याच्याद्वारे आहे आणि त्याच्याच गौरवासाठी होत आहे. अशी जी आहे, अशी जो आपला परमेश्वर आहे त्याचा आम्ही भय किती धरलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, ही गोष्ट जेव्हा त्याला समजत नव्हती आणि मग तो त्या स्वप्नातच रंगत होता की मी सारेबरोबर लग्न करेन, पण अब्राहम इथं मात्र देवाची प्रार्थना करत होता. आणि देवाच्या कृपेमुळं असं झालं की अब्राहम परमेश्वर जो आहे तो अबीमेलेकाच्या स्वप्नात गेला आणि त्याला म्हटला की तू जे काही केलेलं आहेस, तू ज्या स्त्रीला जे काही घरी घेऊन आलेला आहेस, त्यामुळे तू निश्चित सांगतो की तू मरशील आणि हमखास मरशील. तेव्हा जेव्हा त्याला हे समजलं तेव्हा तो म्हणाला की परमेश्वरा, मी काय वाईट केलेलं आहे? मी चांगल्याच दृष्टीने तिला घरी आणलेलं आहे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे म्हणून मी तिला घरी आणलेलं आहे, मी सात्विक आणि सरळपणाने घेऊन आलेलो आहे, असं त्यानं म्हटलं. तेव्हा जेव्हा त्यानं ते तसं म्हटल्यानंतर तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला की मला माहिती आहे की तू सात्विक आणि सरळ आहेस, पण तू वचनाच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध तुझ्या हातून पाप घडू नये म्हणून मी आतापर्यंत तिला स्पर्श करू दिलेला नाहीये. आणि म्हणूनच मी तुला परत एकदा सांगतो की तू तिला परत कर, कारण ज्या पुरुषाची ती पत्नी आहे तो समदेष्टा आहे, तो अब्राम आहे, तो माझा प्रिय आहे आणि त्याची पत्नी त्याला परत कर आणि तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल, तेव्हा मी तुला आशीर्वादित करेन. अबीमेलेकाने ही परमेश्वराची आज्ञा मान्य केली आणि तो सकाळी उठल्या भल्या पहाटे उठून त्याने आपल्या सेवकांना सांगितलं, अब्राहमाला बोलावलं आणि अब्राहमाला सांगितलं की अब्राहमा, हे तू चुकीचं केलास, मला खोटं सांगितलास, अर्धसत्य सांगितलास, मला खोटं सांगितलास. तेव्हा अब्राहम म्हणाला की मी खोटं काही सांगितलं नाही, मी फक्त सत्य सांगितलं, पण मी पूर्ण सत्य सांगितलं नव्हतं. हा, ती माझी बहीण लागते, पण ती माझी पत्नी देखील आहे आणि बा असो जे काय असेल ते असेल. आणि मग परत काय झालं की परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे अब्राहमाने त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना करून प्रियानो, जी बंद झालेली जी सगळ्यांची जी गर्भाशय होती ती परत परमेश्वराने त्यांना सुरुवात केली, चालू केली. परमेश्वराने त्यांना लेकरा बाळांसाठी आशीर्वादित केलं. अबीमेलेकाला, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या घराण्याला, त्याच्या दासदासींना सर्वांना आशीर्वादित असं केलं. प्रियानो, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जसं परमेश्वरानं हे आपल्या जीवनामध्ये कार्य करतो परमेश्वर, तसं आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना कधी कधी आपण परमेश्वराच्या वचनाशी तडजोड करायला बघतो. आपण कधी कधी आपल्या बुद्धीनं चालायला बघतो, आपण आपली शक्कल लढवतो आपण आणि आपण मार्गक्रमण करायचा प्रयत्न करतो, आपण शॉर्टकटमध्ये जायचा प्रयत्न करतो, पण तसं नाही. वचनात स्पष्ट सांगितलेलं आहे की परमेश्वराच्या वचनाशी आपण तडजोड करू शकत नाही आणि करायचीही नाही. उदाहरणार्थ नवीन करारामध्ये सांगितलेलं आहे की हनन्या आणि सपिरा जे आहेत, त्या हनन्या आणि सपिरा ह्यांच्यामध्ये म्हणजे असं सांगितलेलं आहे की प्रेषित 5वा अध्याय 1 ते 10 वचनामध्ये सांगितलेलं आहे की दोघं पती पत्नी होते आणि ते रोज मंडळीमध्ये बसत होते, रोज मंडळीमध्ये वचनाची देवाणघेवाण करत होते, परमेश्वराचं गौरव करत होते, आराधना करत होते, पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये होते, पवित्र आत्म्याचा अनुभव घेत होते, त्यांनी सतत देवाच्या सानिध्यामध्ये ते रमलेले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतके आशीर्वादित झालेले होते की त्यांनी असं ठरवलं होतं की आपली जी काही जमीन आहे ती आपण विकायची आहे आणि ती परमेश्वराच्या चरणाजवळ त्याच्या सेवेसाठी म्हणून आपण ती अर्पण करायची आहे. आणि हे त्यांनी मंदिरात म्हणून बोललेले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी ते वागले नाहीत. प्रियानो, त्यांनी इथपर्यंत त्यांनी खरं बोललेत की होय आपण आता ते सगळं करायचं आणि त्यांनी जमीन विकली पण. आणि जमीन विकल्यानंतर तेव्हाच शत्रू सैतान जो आहे तो कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये येण्याचा, आपल्याला अडखण करण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला देवापासून वेगळं करायचा प्रयत्न करत असतो. आणि तसंच या हन्ना आणि सबिराला देखील असंच काहीतरी मोह आला आणि त्या मोहामध्ये तो बाजूला होण्याचा प्रयत्न झाला. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की जेव्हा तो बाजूला व्हायला लागला तेव्हा परमेश्वराचा आत्मा जो आहे तो सेवक लोकांना सांगत होता. त्यांनी काय केले की जमिनीचा जो पैसा आला तो त्यांनी निम्मा पैसा बाजूला ठेवला आपल्यासाठी म्हणून, कारण बाजूला ठेवला आणि निम्मा पैसा जो आहे तो त्यांनी परमेश्वराच्या चरणाजवळ दिला, सेवेसाठी म्हणून दिला. पण सेवकांनी त्यांना म्हटले की तुम्ही एवढ्याच पैशाला, तुम्ही एवढ्याच किमतीला तुम्ही ही जमीन विकली का? तेव्हा ते म्हणालेत की होय, आम्ही एवढ्यालाच विकली. जेव्हा हे असं ऐकलं तेव्हा सेवक म्हणालेत की तुम्ही असं म्हणता की हे असंच आहे म्हणून, जर तुम्ही असं खोटं का सांगत आहात? कारण ती जोपर्यंत होती तोपर्यंत ती तुमचीच होती, मग विकल्यानंतर पण तुमचीच होती ना. जर तुम्ही परमेश्वराशी एकमत आणि एक कमिटमेंट केलेली आहे तर त्याप्रमाणे तुम्ही न वागता तुम्ही परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही असे वागला आहात, ही चुकीची गोष्ट आहे.
आणि म्हणून देवाच्या आत्म्याच्या विरुद्ध तुम्ही संगनमत केलीत, हे चुकीचं आहे. जर तुम्हाला पाहिजेच होतं, तुम्ही मंडळीमध्ये यायचं होतं आणि आम्हाला हवं आहे, आम्ही घेऊ का, असं तुम्ही विचारायचं होतं. परमेश्वराने तुम्हाला सहाय्य आणि मदत केली असती, कृपा पुरवली असती. पण तुम्ही हे संगनमत केलं आणि कुचेष्टा केल्यासारखं केलं तुम्ही, आणि हे चुकीचं आहे. प्रियांनो, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की आम्ही आपल्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराच्या पुढे कधीही खोटेपणा करू नये, आम्ही तडजोड करू नये वचनाची. जे वचन जसं आहे तसंच आपण आज्ञापालन केली पाहिजे. कारण आपण परमेश्वराच्या पुढं जाण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आम्ही आमच्या बुद्धीनं लढवायला प्रयत्न करतो, आमची बुद्धी आमचे शहाणपण आम्ही वापरायचा प्रयत्न करतो, पण परमेश्वराच्या पुढं ते चालत नाही. म्हणून वचनात सांगितले काय की परमेश्वराच्या पुढं शहाणपण, बुद्धी आणि युक्ती मुळीच चालत नाही. कारण बघा, आम्ही कितीही लढवलं आणि आम्ही कितीही शक्य लढवली आणि कितीही प्रयत्न केले तरी प्रियांनो, घोडा लढाईसाठी सज्ज करतात, पण यश देणे हे परमेश्वराच्या हातात आहे. आम्ही कितीही प्रयत्न केले त्या गोष्टी सिद्धीच नेण्यासाठी, पण ते आपल्या बुद्धीनं होणार नाही, आपल्या शक्तीनं होणार नाही. शेवटी पवित्र आत्म्याने ते होणार आहे, परमेश्वराच्या कृपेने ते सिद्धीत जाणार आहे. आणि म्हणून आपण देवाच्या अधीन राहून, आम्ही त्याच्या कृपेमध्ये राहून त्याच्या गौरवासाठीच आम्ही कार्य केलं पाहिजे. देवाची कृपा आमच्या जीवनावरती अशीच असली पाहिजे. प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद पित्या, आम्ही तुमचे आभार मानत आहे, तुमच्या नावाची स्तुती आणि गौरव करत आहे. आजच्या वचनांबद्दल प्रभू मी तुझे उपकार मानत आहे. प्रभू, हे वचन ऐकणाऱ्यांना सर्वांना आशीर्वादित कर परमेश्वर प्रभू. विशेष करून आमच्या रोपे चॅनलसाठी परमेश्वर प्रभू आशीर्वाद मागत आहे. प्रभू, अधिकाधिक तुझं कार्य वाढू दे परमेश्वर प्रभू, तुझं गौरव होऊ दे, तुझं महिमा होऊ दे परमेश्वर त्यांच्याद्वारे. प्रभू, टीमला आशीर्वादित कर परमेश्वर प्रभू. आज जे कोणी आजारी असतील त्यांना आरोग्य दे, आशीर्वाद दे. दिल्याबद्दल धन्यवाद. माझी प्रार्थना ऐकली, धन्यवाद पित्या. येशूच्या नावात मागत आहे म्हणून ऐक पित्या. आमेन. आमेन.